नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 26 ऑगस्ट 2026. मित्रांनो, चालता बोलता जवळपास मुख्य पावसाळ्याच्या सीझन मधले 3 महिने संपलेले आहेत. आणि या 3 महिने संपल्यानंतर सुद्धा राज्यात समाधानकारक पाऊस नाही. त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत की राज्यातला पाऊस नेमका का कमी होत आहे, कशामुळे राज्यात पाऊस येत नाही. त्याचबरोबर आज 26 तारखेला, उद्या 27 आणि 28 तारखेपर्यंत राज्यात कशा स्वरूपाचा पाऊस असेल त्याची माहिती आपण पाहणार आहोत. या सर्व गोष्टीची माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. मित्रांनो, अ, भारतीय भागावर पाऊस पडायचा असेल तर भारताच्या आजूबाजूला कुठल्या सिस्टीम कार्यरत आहेत याची माहिती घेणे फार आवश्यकता असते आणि तिची माहिती घ्यावीच लागते. निश्चित मित्रांनो, सध्या पावसाळ्याचा मुख्य सीझन चालू आहे. बाष्पयुक्त ढगांची निर्मिती होत आहे. त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस होतोय, परंतु थेट राज्यावर कुठलीही सिस्टीम सध्या नाही, हे लक्षात घ्या. कारण मित्रांनो, शेतकरी सध्या चातका पक्षापेक्षाही पावसाची वाट पाहतोय. त्याला कोणतरी रोज पावसाची आशा दाखवतोय, आज येईल, उद्या येईल, परवा येईल. आणि अद्याप मित्रांनो, राज्याच्या अंतर्गत भागात कुठेही जलाशयामध्ये पाणी जमा झालेलं नाही, थेंबर पाणी जमा झालेलं नाही. अगदी पिकांपुरता काही भागात जेमतेम झालेला आहे, काही भाग तर अद्याप कोरडे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सत्य परिस्थिती सांगितली पाहिजे. मग ती खोटी सांगण्यापेक्षा सत्य जर खरं असेल तर एक वेळेस शेतकरी तो स्वीकारतो, परंतु खोटं मात्र तो स्वीकारत नसतो. मित्रांनो, त्यामुळेच आपण या सर्व गोष्टी करत आहोत. सॉरी. हा या ठिकाणी लो प्रेशर सध्या सक्रिय आहे मध्य भारताच्या उत्तर साईडला, मध्य प्रदेशच्या. आणि या सर्व सॉरी मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर या ठिकाणी एक सिस्टीम प्रशांत महासागरामध्ये चालू आहे. आणि या सिस्टीम मध्ये कडे मित्रांनो बाष्प जात आहे. तुम्ही पहा, त्याला आपण मॉइश्चर, बाष्प पुरवठा त्या ठिकाणी जात आहे. ट्रेड वे सारखा हा पूर्णपणे तिकडे होता. त्यानंतर या ठिकाणी एक सिस्टीम चालू आहे, नारा. अशा वेगवेगळ्या सिस्टीम या ठिकाणी कार्यरत आहेत आणि या दोन्ही सिस्टीमकडे ही बाष्प खेचल्या जात आहे. मी सकाळी सुद्धा या संदर्भातली एक इमेज काल टाकली आणि सांगितली. आणि काही बाष्प मित्रांनो या ठिकाणी येऊन जात आहे आणि या सिस्टीमला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प पुरवठा सप्लाय होत नाही आणि ती ताकदवान होत नाही. मी सातत्याने यावर्षी सांगितले होते की ज्या सिस्टीम बनतील त्या वायव्य उत्तर बंगालच्या उपसागरात बनतील आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समुद्र सानिध्य नाही, त्यामुळे तिला ताकद भेटत नाही, ती तीव्र होत नाही आणि त्यामुळे मोठ्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज तयार होत नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, राज्यात कसा पाऊस असेल त्याची माहिती आपण घेऊ. आज 26 तारीख. मित्रांनो, या सिस्टीमचा परिणाम आपण सातत्याने सांगितलेले की मध्य भारत, यालाच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचा काही भाग, मित्रांनो राजस्थानच्या पश्चिम राजस्थानपर्यंत ही सिस्टीम प्रभाव करत त्यांना आपल्याला दिसत आहे. आपल्या नागपूर विभागामध्ये सुद्धा मित्रांनो चांगल्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आज 26 तारखेला होतील. त्याचा परिणाम म्हणून मित्रांनो सध्या माझ्या मराठवाड्यातला शेतकरी चातका पक्षापेक्षाही अधिक वाट पाहत आहे. आणि हा स्पेशल मित्रांनो मराठवाड्यासाठीचा हवामान अंदाज मी देण्याचा प्रयत्न करत आहे, कारण सातत्याने माझ्या जन्मभूमीवर, माझ्या कर्मभूमीवर माझं लक्ष आहे. मित्रांनो, मराठवाड्यात जर विचार केला एकंदरीत या एकूण ECMWFच्या मॉडेलचा, तर आपल्याला छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर साईड यामध्ये मित्रांनो कन्नड, चाळीसगाव या घाटाच्या परिसरात पावसाच्या ऍक्टिव्हिटी दिसत आहेत. अगदी इकडे आपण जर दक्षिणेकडे आलो तर जालना, बीड, हिंगोली, नांदेड या भागात सुद्धा दिसत आहेत. पूर्व मराठवाड्यातल्या भागात सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आज 26 तारखेला होणार आहेत. त्याचा विस्तृत अंदाज आपण पाहणार आहोत. पहा मित्रांनो, या सिस्टीमचा जर कल पाहिला वेगवेगळ्या मॉडेलचं, ही पहा मित्रांनो, ही आज 26 ऑगस्ट. आणि मित्रांनो
सातत्याने आपण सांगितलेले या सिस्टीमचा परिणाम पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भात आपल्याला दिसतोय 26 तारखेला. विशेषतः मित्रांनो यामध्ये जळगाव, धुळेचा काही भाग आणि नंदुरबारचा काही पूर्व भाग यामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. मित्रांनो अमरावती, अकोला, बुलढाणा यामध्ये जालना उत्तर साईड याच्यामध्ये जाफराबाद, भोकरदन, छत्रपती संभाजीनगर उत्तर घाटावर मित्रांनो निळसर भाग दिसतोय. घाटावर इथल्यापेक्षा कमी पावसाची हालचाली घाटावर आहेत. आणि हा जो व्हाईट कलर दिसत आहे या ठिकाणी मित्रांनो हलक्या ते मध्यम तर म्हणताच येणार नाही, हलक्या ते अति हलक्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. कारण व्हाईट आहे तिथं कुठेही ढगाचं आच्छादन आपल्याला दिसत नाही. परंतु या सिस्टीमकडे बाष्प जात असल्या कारण आपल्या डोक्यावर बाष्प जात आहे म्हणून हलक्या पावसाच्या मध्यम पावसाच्या नोंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. मराठवाड्याच्या सुद्धा काही भागात पाहायला मिळतील. विशेषतः मित्रांनो अंबड तालुक्यातील आमचे रहिलागड आहे, कर्जत, जामखेड हा जो पट्टा आहे छोटा छोटा या भागात अतिशय पावसाची गरज आहे. सुरुवातीचे पाऊस त्या ठिकाणी जरा बऱ्यापैकी झाले, त्यामुळे तिथली पीक परिस्थिती अतिशय उत्तम आहे आणि म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना पावसाची आवश्यकता आहे. मित्रांनो भारतीय हवामान विभागाने पुढील 3 दिवस काय अंदाज दिलेला आहे आपण इथं 26 तारीखचा पाहू. 25 होऊन गेलेली आहे. 26 तारीख सर्व जिल्हे निरंक आहे, कुठलाही हवामान अलर्ट नाही, ग्रीन नाही, येलो नाही आणि रेड नाही. 27 तारीख सर्व जिल्हे निरंक आहे म्हणजे लक्षात घ्या महाराष्ट्रात फारशा पावसाच्या नोंदी भारतीय हवामान विभागाने सुद्धा दाखवलेल्या नाहीत. परंतु काही युरोपियन बनावटीचे मॉडेल आपण त्याचे खोलात जाऊन अभ्यास करतो आणि पावसाचा मागोसा घेण्याचा प्रयत्न करतो. तर सातत्याने आपण शोध घेतले असता आपल्याला नांदेड आणि नांदेडच्या परिसरात पावसाची ऍक्टिव्हिटी दिसत आहे. परभणी, नांदेड, हिंगोली, जालना या भागात काय दिसत आहे. बीड भागात हा जो निळा कलर दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी ढगाळ वातावरण राहून हलक्या विखुरलेल्या स्वरूपात पावसाच्या नोंदी होतील. फार मोठ्या पावसाच्या नोंदी होताना दिसत नाही. जळगाव दक्षिण साईडला पावसाच्या नोंदी या मॉडेलने दाखवलेल्या आहेत 26 तारखेला. विशेष करून मित्रांनो अमरावती उत्तर भाग याला मेळघाट असतो आणि मेळघाटात मित्रांनो तिथं पाऊस पडतो. दऱ्यांचा भाग आहे, पर्वती प्रदेश आहे, विंध्य सातपुडा पर्वतरांगाची ती पर्वत श्रेणी आहे, त्यामुळे त्या पट्ट्यात हा पाऊस पडणारच आहे, पडत असतो. आणि त्याला कारण सुद्धा ही सिस्टीम त्या भागाकडून जवळून जात आहे, हे एक त्याला कारण आहे. या सिस्टीमकडे बाष्प खेचल्यामुळे घाटावर जो सह्याद्रीचा पर्वतरांग श्रेणी आहे या पर्वत श्रेणीवर पाऊस पडतो आणि त्यामुळे आपल्या भागात मित्रांनो ढगाळ वातावरण राहून विखुरलेल्या स्वरूपात अतिशय हलक्या ते मध्यम पावसाची नोंदी आहे. फार विशेष पावसाची नोंद या ठिकाणी होणार नाही, परंतु हा जो आपल्याला ग्रीन पट्टा दिसत आहे या ठिकाणी नोंदी होतील. यामध्ये जळगाव दक्षिण, छत्रपती उत्तर, छत्रपती नगरचा संभाजीनगरचा उत्तर भाग, बीड, जालना या पट्ट्यात आहे. हिंगोली, नांदेड, परभणीचा काही भाग या ठिकाणी आहे. लातूरचा भाग आहे. सोलापूर या भागात ढगाळ वातावरण हलक्या पावसाच्या नोंदी होतील. फार मोठा पाऊस नाही, लक्षात घ्या. त्यामुळे मी सातत्याने सांगितलेलं की आपल्या पिकांना सिंचन चालू ठेवा. मला अजूनही शेतकऱ्याची कमाल वाटते, कोणतरी त्यांना पावसाची इतकी गॅरंटी देते की शेतकरी आपल्या पिकांना पाणी द्यायला तयार नाही. मला फोन करून विचारतात आम्ही पाणी द्यावं का. त्यांना मी सातत्याने सांगतोय की सिंचन करा, सिंचनाशिवाय पर्याय नाही. कारण या सिस्टीममुळे आपल्या राज्यात मोठा पाऊस होणार नाही, लक्षात घ्या. थेट ही सिस्टीम राज्यावर येत नाही. तुम्ही पाहू शकता सातत्याने मित्रांनो वेगवेगळे मॉडेल आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आणि कुठून शेतकऱ्याला पाऊस दिसतोय का हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. परंतु बहुतांश मॉडेलचं इंडिकेटर मित्रांनो हे नागपूर आणि अमरावती विभागात आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या अंतर्गत भागात हलक्या ते विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे. मुख्य पाऊस आपल्याला या भागात कुठेही सध्या दिसत नाही. हे वेगवेगळे मॉडेल आपण पाहत आहोत, सातत्याने पाहत आहोत. हा GSFचं मॉडेल आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आपण तूट सुद्धा पाहिली पाहिजे. राज्यातली वास्तव परिस्थिती काय आहे, कोण काय सांगते याकडे सुद्धा शेतकऱ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. आपण मराठवाडा हा माझी जन्मभूमी आहे, माझी कर्मभूमी आहे, त्याचे तिथं आपण पाहू. मराठवाड्यात मित्रांनो 437.6 मिलीमीटर पाऊस होणं अपेक्षित होतं. आज 26 ऑगस्ट पर्यंत प्रत्यक्ष झाला 328.2 मिमी. म्हणजे मित्रांनो जवळपास 25% तूट
मराठवाड्यात आहे. मी सातत्याने सांगितलेलं आहे. देशासह राज्यातल्या तूट ही वाढताना आपल्याला दिसत आहे. या सिस्टीममुळे ही तूट कुठेही कमी होणार नाही. लक्षात घ्या. मी पाठीमागेच विधान केलं होतं. विदर्भ हा सुद्धा विदर्भात मित्रांनो निश्चित मराठवाड्यापेक्षा जास्त पर्जन्यमान असतं. इथं पाऊस व्हायला पाहिजे 7 ते 23.7 मिलीमीटर, परंतु प्रत्यक्षात झाला 550.8 मिलीमीटर, म्हणजे 24% या ठिकाणी पावसात तूट आहे. लक्षात घ्या. आणि ही तूट या सिस्टीम कडून कुठेही भरून निघणार नाही. मी फक्त तुम्हाला काल परवा सांगितलं होतं की अमरावती जिल्ह्यातली तूट, अकोला जिल्ह्यातली तूट काही अंशी भरून निघेल, पण ती तूट बुलढाणा जिल्ह्यातली भरून निघणार नाही. हा जो आपल्याला ग्रीन झोन दिसत आहे या भागामध्ये मित्रांनो बऱ्यापैकी आहे. या ठिकाणी तूट सध्या तरी नाही. 13% पाऊस त्या ठिकाणी इथं मध्य महाराष्ट्रात अतिरिक्त झालेला आहे. तिथं 547 व्हायला पाहिजे होता, तिथं 619 झालेला आहे. आणि म्हणूनच जायकवाडी सारखी, उजनी सारखी जलाशय भरली. हे भाग्य मित्रांनो, जुलै मधली 28-29 तारखेची जी लो प्रेशर आली, तो महाराष्ट्राला मिळालेला निसर्गाचा एक दागिना आहे. लक्षात घ्या. या सिस्टीममुळे राज्यातल्या जलसाठा भरला नसता राज्याला अल्निनो काय असतो, दुष्काळ काय असतो, याची भयानता, याचं वास्तव कळलं असतं. आणि कित्येक माझे मित्र सांगतायत की अल्निनो वगैरे काही नाही, असं नसतं मित्रांनो. हा जागतिक तापमान वाढीचा परिणाम आहे. आणि अल्निनो हा आहेच, स्ट्रॉंग अल्निनो आहे, तो सुपर अल्निनो होऊ पाहत आहे. आणि त्याचे परिणाम निश्चित महाराष्ट्राला भोगावे लागणार, हे मी तुम्हाला ठाम सांगतो. कारण त्याचे परिणामाला सध्या आपण सामोरं जात आहोत. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, WMO ही जगातली हवामानावर काम करणारी सर्वात मोठी संस्था आहे. हिचा अहवाल काय सांगतो, हिचे सर्व रिपोर्ट काय सांगतात, हे तेवढंच पाहणं गरजेचे. तर या ठिकाणी आपण 2 मुद्दे समजून घेऊ फास्टमध्ये. तुम्हाला हा जो येलो कलर दिसत आहे, हा कोरड्या हवामान आणि नॉर्मल पाऊस दाखवत आहे. हा निळा कलर जो दिसत आहे तुम्हाला, हा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान दाखवत आहे. आणि आपण भारतावर फोकस करू, कारण आपण भारतातले आहोत. या ठिकाणी आपल्याला भारत दिसतोय मित्रांनो. भारताच्या बहुतांश भागात संबंध वर्षभर संबंध पावसाळ्याचं सीझन जर आपण पाहिलं, तर या भागात भारतावर लाल कलर आहे, येलो कलर आहे, आणि या ठिकाणी निळा कलर आहे. म्हणजे भारताच्या वरली साईड, वायव्य साईडकडं सरासरीपेक्षा थोडासा जास्त पाऊस राहील. परंतु त्याला दख्खनचा भारत म्हणतो आपण, दख्खनची भूमी, द्विकल्पी पठार, अगदी मध्य प्रदेश महाराष्ट्र भाग जर हा पाहिला तर संपूर्णपणे मित्रांनो सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाचा आहे. आणि याचा गंभीर परिणाम हा भारताला भोगावा लागत आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाही, कारण हे रिपोर्ट माझे नसून हे मित्रांनो WMO चे आहेत. जागतिक दर्जाची ती हवामान संस्था आहे. 27 तारखेला मित्रांनो ही लो प्रेशर सिस्टीम अधिक उत्तरेकडे सरकत आहे. आणि 27 तारखेला पूर्व विदर्भात चांगल्या पावसाच्या नोंदी होताना दिसत आहेत, पश्चिम विदर्भात दिसत आहेत. त्याचा परिणाम म्हणून मित्रांनो बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागात होतील. या भागात कुठेही आपल्याला पावसाचा दिलासा 27 तारखेला सुद्धा भेटत नाही. 28 तारीख काय सांगते? 28 तारीख पासून तर ही अजून दूर गेलेली आहे. विदर्भातला सुद्धा पाऊस कमी होतोय, पश्चिम विदर्भातला सुद्धा कमी होतोय, आणि राज्यात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाच्या नोंदी होताना दिसतील. फार मोठ्या नोंदी होत नाहीत. एवढाच आजचा अंदाज आहे. या अंदाजाचा एकूण सारांश लक्षात घ्या मित्रांनो. राज्यावर सध्या कुठलीही थेट सिस्टीम नाही, त्यामुळे राज्यात मोठा पाऊस होणार नाही. लक्षात घ्या. बरेच जण सांगतात ते 28-27 तारखेनंतर मोठा आहे, तो पूर्व पश्चिम विदर्भात होईल. परंतु इंटरनल महाराष्ट्रात, यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली, सोलापूर, अहिल्यानगर हे माझ्या आजूबाजूचे जिल्हे आहेत. या जिल्ह्यात सध्या तरी थेट सिस्टीम नाही, त्यामुळे मोठ्या पावसाच्या अपेक्षा मित्रांनो आपण करू नये. पिकांना हलका फुलका पाऊस आपल्याला जर झाला, निश्चित होणारच आहे तो हलक्या फुलक्या, पण तोही सर्वत्र नाही. लक्षात घ्या. उलट मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर टेम्परेचर वाढत आहे, त्यामुळे आपल्या पिकांना वेळीच सिंचन द्या. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे, कारण मित्रांनो निसर्गाच्या
इंडिकेटर आपल्याला देणं गरजेचं आहे. काय होऊ शकतं आपण सातत्याने सांगितलेले ऑगस्ट महिना हा तूट भरून काढणारा नाही. 1 ऑगस्टला मी अंदाज दिला होता. मित्रांनो, टेक्स्ट मेसेजद्वारे दिला होता, व्हिडिओ दिला होता, की राज्यात सध्या कुठली सक्रिय सिस्टीम नाही, देशात कुठली सक्रिय सिस्टीम कार्यरत नाही आणि त्यामुळे संपूर्ण ऑगस्ट आपल्याला चिंताजनक जाण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, तो चिंताजनक जात आहे ही खेदाची गोष्ट आहे. मी सातत्याने सांगितलेले आहे, या सर्व पार्श्वभूमीवर माझे हवामान अंदाज खोटे ठरावेत. परंतु मित्रांनो, सत्य परिस्थिती सांगितली पाहिजे. मग ती कटू का असाना, पण जेव्हा शेतकऱ्याला सत्य कळायला लागतं तेव्हा शेतकरी निश्चित त्याला कळतं की हाच माणूस सत्य आहे. आणि मला तशा पद्धतीचे अनेक संदेश येत आहेत. मित्रांनो, सांगायला आनंद होत आहे, माझ्या हवामान चळवळीचे काही मित्र यांनी तर मला यावर्षी 2026च्या हवामानाचे तुम्ही हिरो आहात, हवामान अंदाजाचे हिरो आहात, म्हणजे तुम्ही डिसेंबर जानेवारी पासून या सर्व गोष्टी सांगत आहात, अगदी तशाच तसं घडत आहे आणि खरोखरच तुम्ही हिरो आहात अशी उपाधी दिली. मित्रांनो, एवढी उपाधी देणं सोपं काम नसतं, लक्षात घ्या. यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, डोळे फोडावे लागतात आणि त्यासाठी अनुभव पाठीशी असावा लागतो, अभ्यास असावा लागतो. नुसतं रडारवरून आणि सॅटेलाइट यंत्रणेवरून आपल्याला हवामान अंदाज लावता येत नाही. संपूर्ण मॉडेलचा रिसर्च करावा लागतो, सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. एवढंच या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की आपल्या पिकांना वेळीच सिंचन द्या, पिकं संरक्षित करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. धन्यवाद.